नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे एकविरेला. तर आता 3:30 वाजलेत. तर आज आमचे जे ट्रेनमधले जे ग्रुप आहे त्यांच्यासोबत आम्ही निघालो आहे. तर खरं तर आमचा प्लॅन होता रायगडला जायचा, पण तो अचानक काल कॅन्सल झाला आणि अचानक कारलेला जायचा प्लॅन ठरला. तर आता आम्ही विरारवरून डायरेक्ट लोणावळा बाईकवरून जाणार आहोत. चला तर भेटतो आता. थंडी पण खूप पडले, अजून काळोख आहे भरपूर, कारण सकाळचे 3:30 वाजलेत. बघूया पुढं कोण आलेत काय. जॅकेट बिकेट घातलं एकदम, तयार होऊन निघालो आहे. गोऱ्या मित्रांनो, लई थंडी लागते. जरा चहा घ्यायला थांबलो इथं. ट्रॅफिक पण भेटला भरपूर मध्येच. आलोय पनवेलला पोचलोय. जरा आता नाश्ता करायला थांबतो इथं. अजून पुढं 1-1.5 तास जायचं आहे. तर नाश्ता बिस्टा करतो आता. बनवतो. वडापाव मित्रांनो, आता आम्ही पोचलोय लोणावळा घाटात आलो वरती. जरा फोटोशूट चालू आहे इकडे. जरा थांबलो इकडे जरा फोटो बिटो काढायला. भारी वाटते. कसला भारी सीन वाटतं एकदम. वारा सुटलाय भरपूर. मित्रांनो, हा आहे मनोज गोरवले, एक चांगला फोटोग्राफर आहे. काय फोटो काढायचे ऑर्डर वगैरे असतील तर नक्की सांगा तुम्ही. त्याचं इन्स्टा अकाउंट आहे क्रिकेट लवर मन्या. तर नक्की त्याला फॉलो करा इन्स्टाला. मित्रांनो, फायनल आम्ही पोचलो एकविरेला. तर आता एकविरेच्या इथं पायथ्याशी आलो आहे. तर आता आम्ही वरती मंदिरात निघालो आहे. तर आता 11 वाजलेत. ऊन पण थोडं लागतं आहे, काय प्रॉब्लेम नाही. वरती बहुतेक लय गर्दी असेल असं वाटतंय. वरती गेली, वरती गर्दी असेल लय, भरपूर गर्दी. हळूहळू आपण निघालो त्या हिशोबात यावरती पोचलो पाहिजे होतं आपण. वरती. हा, मग तेच ना. हो, माझी बायको मला बोलते अरे तुम्ही 3 वाजता उठून तुम्ही पोचलात तिथे, गावाला पोचलो असं मान. मित्रांनो, हे कोली समाजाचे लोक आहेत. तर एकविरा आईची पालखी सजून ते याच्यावरती मंदिरात घेऊन चालले. एकविरा आईचं गाणं बोलत आहेत. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी आईची पालखी सजवली, वरती मंदिरात घेऊन चालले आता. मन्या दमला वाटतं. हा, पहिला लय जिमला जातो, जिमला जातो ना, हा तेव्हा किती वेळ पळवतो.
मिनार पण दमला. मित्रांनो फायनली पोचलो आम्ही एकविरा मंदिरातला आलोय वरती. आई माऊलीचा उदो उदो. बाजूला ही कारल्याची लेणी बोलतात हीच इकडं कारल्याची लेणी आहे. आणि त्याच्या बाजूलाच आहे एकविरा आईचं मंदिर. मित्रांनो आम्ही लास्ट टाइम आलो होतो इकडं पावसाळ्यामध्ये, तेव्हा एकदम सर्व हिरवगार होतं. आता पण एकदम भारी वाटतंय आल्यावर, सर्व थकवा गेलाय. मित्रांनो फायनली देवीचं दर्शन झालंय. आतमध्ये काय मोबाईल वगैरे अलाउड नव्हता, त्यामुळे काय फोटो वगैरे काढता आला नाही. तर आता देवीचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालोय लोहगड. इथून आता जवळच आहे 4-5 किलोमीटरवरती लोहगड. तर आता आम्ही निघालो इथून आईच्या दर्शनानंतर. तर मित्रांनो भेटू डायरेक्ट लोहगडावरती. मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.